ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। पण हरकत नाही, लोकांना लक्षात आलं की काय होणार आहे आणि म्हणून लोकांनी भरभरून असं एक मताचं पालटं हे आज कुठेतरी हे महायुतीच्या बाजूने दिलं। नगरमध्ये देखील तुम्हाला सांगतो, नगरमध्ये सुद्धा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता मी बरेच वर्ष झाले या सामाजिक जीवनामध्ये वावरतो, पण विसर्जन मिरवणुकीमध्ये तुम्हाला सांगतो, विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा गणेश आगमनाच्या मिरवणुकीमध्ये कधी कव्वाली वाजणार नाही होती, कधीच नाही बोलतो। विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले, हरकत नाही, सहभागी व्हा, किती 50 नाही 100 मंडळ होते, पण इथं कव्वाली वाजता कामा नाही। त्या लोकांनी इथे येऊन कव्वाली वाजवल्या, पण त्या कव्वाल लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो केळगावकरांनी सुद्धा मतातून त्यांची जागा दाखवण्याचं काम तुम्हाला सांगतो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलं। कोणाला आठवतं कधी कव्वाल्या वाजल्या गणपतीच्या मध्ये? इतिहास पाना पलटून पाहिजे इतिहासाचे, कुठल्याही माणसाचा विचार आपण कधी वाचला। फक्त या लोकांमुळे तुम्हाला सांगतो की मतासाठी कुठेतरी काही लोक लाचार होतात आणि कव्वाल बनायचा प्रयत्न करतात।